नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनल आज काय नवीन वर. तर बघा मित्रांनो, आज काय नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत, ती म्हणजे की ITIच्या ऍडमिशन संदर्भात. बघा, ITIचे ऍडमिशन सुरू आहेत आणि त्याच्या संदर्भातची महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. बघा, सगळ्यात अगोदर सर्व विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचे तुम्हाला 10वीला किती टक्के आहेत. जर तुम्हाला 50% असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगा, 60 असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगा, 65 असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगा, 70 असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. बघा, तुमच्या मनपसंत म्हणजे तुम्हाला आवडणारा जो ट्रेड आहे तो तुम्हाला कसा मिळेल, कमी टक्के असतील तरी देखील तो तुम्हाला कसा मिळेल याच्यासाठीचं मार्गदर्शन तुम्हाला केलं जाणार आहे आपल्या चॅनलवर. मागील 5 वर्षांपासून मी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतोय. याही वर्षी तुमचा मनपसंत म्हणजे तुमचा आवडता ट्रेड तुम्हाला मिळाला पाहिजे. तुमचं करिअर तुम्हाला ज्या फील्डमध्ये ज्या ट्रेडमध्ये करायचंय किंवा घडवायचंय तो तुम्हाला मिळाला पाहिजे, याच्यासाठी मी तुम्हाला मदत करत असतो आणि तो तुम्हाला ट्रेड मिळणार आहे याची पण मी त्या ठिकाणी तुम्हाला गॅरंटी देतो. जे काही मी तुम्हाला सांगतो ते जर तुम्ही ऐकलं तर तुम्हाला 100% तो ट्रेड मिळणार आहे. पाहू शकता बघा, आता जी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे त्याच्यामध्ये 29 जून 2026 ला आलेली ही नोटिफिकेशन आहे, प्रवेश सूचना. ओके, आता सगळ्यांना माहिती अर्ज वगैरे भरणं झालेलं आहे, फी वगैरे काय होती कन्फर्मेशन झालंय, त्याच्यानंतर ऑप्शन फॉर्म पण तुम्ही भरलेले. आता बघा, पुढे महत्वाची माहिती आपण पाहणार आहोत. बघा, 28 जूनला फायनल गुणवत्ता यादी आली होती. 29 जूनला ऑफिशियल वेबसाईटवर ही जे वेळापत्रक आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. ओके, आता बघा 2 जुलै उद्या 2 जुलै 2026 सायंकाळी 5 वाजता पहिल्या प्रवेश फेरीसाठी संस्था व व्यवसाय निहाय निवड यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे व उमेदवारांना SMS द्वारे कळवणे. पहिली प्रवेश फेरी सुरू होते. बघा, पहिली प्रवेश फेरी जी आहे ती सुरू होते. पहिली प्रवेश फेरीचा जो निकाल आहे म्हणजे जे अलॉटमेंट आहेत, अलॉटमेंट होणार आहे तुम्हाला. ओके, ट्रेड तुम्हाला मिळत असतो, अलॉटमेंट होत असतो, तर तो ट्रेड अलॉटमेंटची लिस्ट ही उद्या लागणार आहे. 2 जुलै 2026 सायंकाळी 5 वाजता तुम्हाला कळणार आहे. आता हे पाहण्यासाठी तुम्हाला वेबसाईटवर जावं लागणार आहे का? तर बघा, एक तर पहिला पर्याय म्हणजे तुम्हाला SMS द्वारे माहिती मिळते. पहिला पर्याय SMS, जो मोबाईल आहे तुमच्याजवळ त्या मोबाईल नंबरला रिचार्ज आहे का ते अगोदर चेक करा. जर रिचार्ज असेल तर SMS येतात, जर रिचार्ज नसेल तर ऑपरेटर SMS बंद करून टाकतायत. हे तुम्हा सर्वांना माहिती आहे. SMS पण येत नाही, आउटगोईंग पण होत नाही आणि इनकमिंग पण होत नाहीये. त्याच्यामुळे जर तुमच्या मोबाईलला रिचार्ज नसेल, जो नंबर तुम्ही ह्या ठिकाणी दिलेला आहे त्याला जर रिचार्ज नसेल तर तुम्हाला SMS येणार नाही. मग आम्हाला पाहता येणार नाही की आमचं अलॉटमेंट झालंय किंवा नाही, तर पाहता येईल कसं? ऑफिशियल वेबसाईटला जायचं. बघा, ऑफिशियल वेबसाईट आहे ITIच्या ऍडमिशनची. ओके, त्या ठिकाणी जायचंय. त्या ठिकाणी गेल्यानंतर बघा, ऑलरेडी लॉग इन या बटनावर क्लिक करायचंय. या टॅबवर क्लिक केलं की तुमचा युजर आयडी, तुमचा जो युजर आयडी आहे किंवा युजर नेम आहे तो तुम्हाला टाकायचा आहे. तुमचा पासवर्ड असेल तो पासवर्ड तुम्हाला टाकायचा आहे आणि ते टाकलं की तुम्हाला कळून जाणार आहे की तुम्हाला ट्रेड मिळाला आहे किंवा नाही. जर तुम्हाला ट्रेड मिळाला असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी दाखवलं जातं कुठल्या ITIला तुम्हाला ट्रेड मिळालेला आहे. ऑप्शन फॉर्म बघा, पहिल्या फेरीसाठीचा जो ऑप्शन फॉर्म आहे तो तुम्ही स्वतः भरलेला आहे. कसा भरायचा मी तुम्हाला सांगितलं नव्हतं, पण एक लक्षात घ्या, पहिल्या नंबरचा जो ऑप्शन फॉर्म आहे म्हणजे ऑप्शन फॉर्म भरताना पहिल्या नंबरला जो तुम्ही प्रिफरन्स दिलेला आहे, बघा प्रिफरन्स दिलेला आहे, हा प्रिफरन्स खूप महत्वाचा आहे. म्हणजे पहिली जी तुम्ही ही दिली होती त्या ठिकाणी आपण जर पाहिलं, पहिला प्रिफरन्स जो तुम्ही दिलेला होता पहिल्या नंबरचा तो खूप काळजीपूर्वक द्या असं मी तुम्हाला सांगितलं होतं. बघा, खूप काळजीपूर्वक निवडा असं सांगितलं होतं. पण लक्षात घ्या, पहिल्या प्रवेश फेरीमध्ये जो पहिल्या नंबरचा पसंतीक्रम तुम्ही दिलेला होता तर तो पसंतीक्रम जर तुम्हाला लागला म्हणजे पहिल्या नंबरचा ट्रेड तुम्ही दिला होता आणि तोच जर तुम्हाला लागला, त्याच ITIला तुमचा नंबर लागला तर तुम्हाला तो ट्रेड घ्यावाच लागणार आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, तो तुम्हाला घ्यावाच लागेल. जर तुम्ही घेतला नाही, मग तुमचा प्रश्न असेल सर आम्ही हा ट्रेड लागलेला आहे पण आम्हाला घ्यायचा नाहीये, मग काय? तर बघा, घेतला नाही तर पुढच्या कुठल्याच प्रवेश फेरीसाठी तुम्ही पात्र नसाल. तुम्हाला त्या ठिकाणी पार्टिसिपेट करता येणार नाहीये पुढच्या कुठल्याच प्रवेश फेरीमध्ये. हा नियम आहे, ठीक आहे. त्याच्यामुळे पहिल्या नंबरचा जो ऑप्शन आहे तुम्ही टाकलेला, तो जर ट्रेड तुम्हाला भेटला तर तो तुम्हाला घ्यावाच लागणार आहे. आता सर आमचं त्या ठिकाणी अलॉटमेंट झालेलं आहे, आम्हाला इलेक्ट्रिशियन मिळालाय, आम्हाला फिटर मिळालेला आहे, आम्हाला वेल्डर मिळालेला आहे, आम्हाला डिझेल मेकॅनिक मिळालेला आहे, कोणाला टर्नर मिळतो, कोणी त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर भरपूर असे ट्रेड आहेत ते मिळालेले आहेत. ओके, तुमच्या आवडीचा तुम्हाला ट्रेड मिळाला आहे. मग काय करावं लागेल
तर बघा 3 जुलै ते 7 जुलै 3 जुलै ते 7 जुलै तुम्हाला जिथे तुमचा प्रवेश झालेला आहे तर त्या प्रवेश झालेल्या संस्थेत उमेदवारांनी सर्व मूळ प्रमाणपत्रांच्या पडताळणीसाठी उपस्थित राहून प्रवेशाची प्रत्यक्ष कारवाई करणे. म्हणजे ओरिजिनल डॉक्युमेंट सगळे तुम्हाला घेऊन जायचे. ज्या ठिकाणी तुमचा नंबर लागला असेल त्या ITI ला तुम्हाला जायचंय आणि ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन जाऊन तुमचा प्रवेश त्या ठिकाणी तुम्हाला निश्चित करायचा आहे. सर्व उमेदवारांना लक्षात घ्या, जर तुम्हाला पहिल्या नंबरचा पसंतीक्रम मिळाला असेल तर तुम्हाला प्रवेश हा निश्चित करावा लागेल आणि जर तुम्ही प्रवेश निश्चित केला नाही किंवा केला तरीही तुम्हाला पुढच्या प्रवेश प्रक्रियेसाठी कुठल्याही याच्यामध्ये तुम्हाला सहभागी होता येणार नाही. म्हणजे जर समजा पहिल्या नंबरचा तुम्हाला ट्रेड मिळालाय, तुम्ही ऍडमिशन केलं तर तुम्ही आपोआपच त्या ठिकाणी पुढच्या फेरीसाठी अपात्र होतात. पण पहिल्या नंबरचा ट्रेड मिळाला, तुम्ही ऍडमिशन केलं नाही तरी देखील तुम्हाला पुढच्या प्रवेश फेरीमध्ये पात्र होता येणार नाहीये, तुम्हाला पुढच्या प्रवेश फेरीमध्ये सहभागी होता येणार नाहीये. त्याच्यामुळे सगळ्यांनी हे लक्षात ठेवायचे. आणि महत्वाचं, 2 नंबरचा ट्रेड ते 100 नंबरचा ट्रेड पर्यंत कुठलाही तुम्हाला मिळाला असेल आणि तुमच्यावर आहे मग तुम्हाला तो घ्यायचा आहे किंवा नाही. 3 जुलै ते 7 जुलैच्या दरम्यान मध्ये तुम्हाला ऍडमिशन कन्फर्म करावे लागेल. स्वतः त्या ITI ला जाऊन तुम्हाला ऍडमिशन तुमचं जे ते कन्फर्म करून घ्यावं लागणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे बघा, आता तुमची इच्छा असेल तर तुम्ही त्या ठिकाणी ऍडमिशन करू शकता. 2 पासून ते 100 पर्यंत जर तुम्हाला लागला असेल तर, पहिल्या नंबरचा ट्रेड लागला असेल तर तुम्हाला ते करावंच लागणार आहे. त्याच्यानंतर पुढे बघा, आता पुढचं सगळं काही तुम्हाला सांगणारच आहे, परंतु एक लक्षात घ्या, ज्यांना पहिल्या नंबरचा ट्रेड लागलाय अतिशय महत्वाची माहिती आहे, लक्षपूर्वक ऐका. पहिल्या नंबरला जो आपण ट्रेड टाकतो बघा, असे ट्रेड तुम्ही टाकलेले असतात. ओके, पहिला, दुसरा, तिसरा अशा पद्धतीने तुम्ही टाकलेला असता. तर हा जो तुम्हाला लागलेला असेल, ज्यांना ज्यांना हा अलॉट झालेला आहे त्यांना हा घ्यावाच लागणार आहे. जर तुम्ही घेतला नाही किंवा घेतला तरी देखील तुम्ही पुढच्या प्रवेश फेरीसाठी पात्र नसाल हे तुम्हाला काळजीपूर्वक सांगतोय. भरपूर विद्यार्थी असे असतात, म्हणजे मागच्या वर्षाच्या अनुभवावरून सांगतोय, मागच्या 5 वर्षांपासून मी विद्यार्थ्यांना सांगतोय, त्यामुळे सांगतोय तुम्हाला. भरपूर असे विद्यार्थी असतात जे विद्यार्थी सांगतात, सर पहिल्या प्रवेश फेरीमध्ये मला पहिल्या नंबरचा ट्रेड लागला होता, मी घेतला नाहीये, तर मग आता पुढच्या प्रवेश फेरीसाठी मला ऑप्शन फॉर्म भरता येत नाही. त्याचं कारण म्हणजे काय, तर पहिल्या नंबरचा जर ट्रेड तुम्हाला लागला तर तुम्हाला ऍडमिशन करावंच लागतं आणि जर तुम्ही केलं नाही तर तुम्ही पुढच्या कुठल्याच प्रवेश फेरीसाठी पात्र नसाल. आणि जर समजा तुम्हाला 2 नंबर 3 नंबरचा ट्रेड लागला तर ते तुमच्यावर आहे, ऐच्छिक आहे तुमचं. 2 नंबर 3 नंबर अप टू 100 पर्यंत जो काही तुम्हाला ट्रेड लागला असेल तर ते तुमची इच्छा आहे की तुम्हाला घ्यायचं आहे किंवा नाही. ठीक आहे, अशा पद्धतीने सगळी प्रोसेस आहे. काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि तुमची टक्केवारी सांगा बरं मला एक वेळेस. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा तुम्हाला टक्केवारी किती आहे, म्हणजे 10वीला किती पर्सेंटेज मिळाले, टक्के मिळाले ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. 70 आहे, इलेक्ट्रिशियन मिळेल का, तर हो मिळेल असं तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. जे काही टक्के तुम्हाला असतील ते सगळं काही. ओके, सगळ्यांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच पद्धतीची नवीन व्हिडिओ घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.